नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे नागपूर जिल्हा ग्रामीण आहे, त्याच्यासाठी ज्या पोलीस शिपाईच्या जागा आहे, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे. पोलीस भरतीची प्रोसेस जी आहे सुरू झालेली आहे आणि जिल्ह्यानुसार जे वॅकन्सी आहे ते समोर येत आहे. तर आपल्याला सर्व जिल्ह्याची माहिती घ्यायची आहे. कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार जागा बघायच्या आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनलला पण जॉइन करून ठेवा. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता का जे ह्या जागा आहे ह्या नागपूर जिल्हा ग्रामीणसाठी आहे. त्याच्या कॅटेगरीनुसार आपण जागा बघू शकतो मित्रांनो. जी एस-सी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 35 जागा दिलेल्या आहे. जी एस-टी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 19 जागा आहे. जे व्ही-जे-एस आहे त्यांच्यासाठी 8 जागा राहणार आहे. एन-टी-बीसाठी 7 जागा राहणार आहे. एन-टी-सीसाठी 10 जागा राहणार आहे. एन-टी-डीसाठी 5 जागा राहणार आहे. जे एस-बी-सी आहे त्यांच्यासाठी 5 जागा राहणार आहे. ओ-बी-सीसाठी 52 जागा राहणार आहे. एस-सी-बी-सीसाठी 27 जागा राहणार आहे आणि जे ई-डब्ल्यू-एस आहे त्यांच्यासाठी 27 जागा राहणार आहे. ओपनसाठी 77 जागा राहणार आहे. अशा प्रकारे टोटल नागपूर जिल्हा ग्रामीणसाठी 272 जागा राहणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आणि आपापल्या आरक्षणानुसार पण तुम्ही जागा बघू शकता ज्याच्यामध्ये सर्वसाधारण आले. महिला वर्ग आला ज्याचं 30% आरक्षण आहे. खेळाडूसाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य आणि गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे 272 जागांसाठी ही व्हॅकन्सी आहे नागपूर जिल्हा ग्रामीण. बघा मित्रांनो आपापल्या कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार तुम्ही जागा बघू शकता. तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. पुन्हा नवीन-नवीन जिल्ह्याची आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट्ससोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.